गुड मॉर्निंग भावांनो. कसा आहे आपल्या रूममधनं व्ह्यू? पण नेहमीप्रमाणे सकाळी केला वॉर्मअप, त्यानंतर मारले जोर पुशअप्स आणि लास्टला घेतले स्क्वॉट्स. त्यानंतर घेतला प्रोटीन शेक. थोड्या वेळाने केली आंघोळ आणि आवरून पडलो आपण रूमच्या बाहेर, कारण आज जाणार होतो आपण जिथून लोक बालाजी बाबांच्या दर्शनाला पायी डोंगरावर चालत जातात तिथं. आणि बघा मित्रांनो, कसं आहे हे मंदिर, एकदम मन प्रसन्न झाले. आणि मंदिरासमोर लोटांगण घातलं. आणि ह्या वर्षी पण आपल्याला वेळेअभावी गडावर चालत जाता आलं नाही, म्हणून 5 पायऱ्या गुडघ्यावर चालून देवांची माफी मागितली. आणि थोड्या वेळाने पिलं थोडं दूध. त्यानंतर मंदिरात बसून सगळ्यांनी प्रसाद खाल्ला. आणि थोड्या वेळाने गेलो आम्ही व्यंकटेश्वरा झू पार्कमध्ये. आणि त्यानंतर ह्या प्राणीमित्रांना हाय करून गेलो मोराला बाय म्हणायला. त्यानंतर गेलो आम्ही लायन सफारीला. आणि ही बघा इथे कशी रुसून बसली होती, म्हणून हा भाऊ तिची वाट बघत होता. आणि ह्या दोघांची गंमत बघून ही बघा कशी लाजत होती. त्यांना म्हणलं तुमचं चालू दे असंच, आम्ही निघतो पुढं. त्यानंतर गेलो आम्ही वागेश भाऊला भेटायला. आणि वागेश भाऊ निवांत डालच्या भात खाऊन झोपला होता. त्याला म्हणलं निवांत झोपा, आणि त्यांना बोलून आम्ही निघालो आता रूमवर. आणि ऑटोमध्ये बसून पोचलो आम्ही रूमवर. आणि आज आम्ही घरी जायला निघणार होतो, त्यामुळे बॅग वगैरे भरलो आणि पडलो आम्ही रूमच्या बाहेर. आणि चालत चालत निघून आम्ही बस स्टॉपवर. जाता आता गेलो या अण्णाच्या कॅफेत, आणि तिथे पिली तिथली फेमस फिल्टर कॉफी. आणि तिथे दिसलं आपल्याला ही ब्रिटिशकालीन गाड्या. थोड्या वेळात दिसले आपल्याला हत्ती महाराज. मग त्यांचे आशीर्वाद घेऊन गेलो आम्ही गोविंदराज स्वामी टेम्पलमध्ये. आणि आपलं नशीब एवढं चांगलं होतं मित्रांनो, मंदिरामध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला देवाचं दर्शन झालं, कारण देवाची पालखी निघली होती. आणि हे मंदिर एवढं भव्य दिव्य आहे की डोळ्यात मावत नव्हतं. आणि शेवटी घेतलं बजरंगबलीचं दर्शन. आणि जड अंतकरणाने बालाजी बाबांचा निरोप घेतला. आणि त्यानंतर वेळ पण खूप झाला होता आणि भूक पण लागली होती, म्हणून गेलो आम्ही जेवण करायला. आणि जेवण करून आपल्या ट्रेनचा टाईम झाला होता, त्यामुळे गेलो आम्ही स्टेशनवर. आणि थोड्या वेळाने आली आपली ट्रेन. आणि ट्रेनमध्ये बसून निघालो आम्ही घरी यायला. याच्यासाठी एवढंच. धन्यवाद.